आमदार नारायणआबा पाटील यांच्यावर गेल्या 30 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा 1 रुपयाचाही आरोप नाही। आमदार नारायणआबा पाटील हे सतत जनतेमध्ये जातात, सुखदुःखात वावरतात। कर्मयोगी गोविंदबापू पाटील असू द्या, आमदार नारायणआबा पाटील असू द्या किंवा करमाळा तालुक्याचे युवा नेते आदरणीय पृथ्वीराज भैया पाटील असू द्या, हे सतत जनमानसामध्ये वावरतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत। असं होत असताना 15 कोटीचा आरोप हा अतिशय बिनबुडाचा आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन केलेला आहे। आदरणीय माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब यांच्याबद्दल मला खूप मोठा आदर आहे। त्यांनी माझ्यावरती जरूर टीका करावी, आदरणीय आमदार साहेबांवरती टीका करावी, काही हरकत नाही, आमदार साहेब सुद्धा त्यांचे शिष्यच आहेत। परंतु ज्यावेळी त्यांनी कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्यावरती टीका केली त्यावेळेस मला वाटतं करमाळा तालुक्यातील केवळ पाटील गटातीलच नाही तर संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकरी हा हळहळलाय आणि त्यांना जयवंतराव जगताप यांचं म्हणणं हे पटलेलं नाही। मला तुम्हाला एकच उदाहरण सांगायचंय की रामायणामध्ये अतिशय एक चांगली म्हणजे पूर्व काळामध्ये एक झालेली कथा आहे की गौतम ऋषीनं इंद्रदेवाला आणि त्याच्यानंतर अहिल्याला शाप दिलेला होता। गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, की अहिल्याला त्यांनी शाप दिला होता की तू शिळा होऊन पडशील आणि सतयुगामध्ये राम नावाचा एक क्षत्रिय राजा येईल आणि त्याच्या पायाचा स्पर्श तुला होईल आणि पायाचा स्पर्श झाल्यानंतर तुझं दगडाचं रूपांतर, शिळेचं रूपांतर तू परत एकदा तुझा मानव रूपात होईल, तुझा उद्धार होईल। तसं माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी मला जे श्वान म्हटलंय त्यामुळे माझा उद्धारच झालेला आहे। ते जितके आमच्या गटावर टीका करतील तेवढी टीका आम्ही सहन करून घेऊ। आदिनाथचं भविष्य काय असेल यापुढे आतापर्यंतच्या नेमकं काय होऊ शकतं? आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या त्यागातून उभारलेला आहे। आदिनाथ बाबत जे काही निर्णय घ्यायचे त्याचे सभासदांनी अधिकार हे आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांना दिलेले आहेत। आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा केवळ कारखाना नसून पाटील कुटुंबाच्या सदस्यापैकी एक अविभाज्य घटक आहे। त्यामुळे आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली, आबांच्या प्रयत्नातून आदिनाथ लवकरच तुम्हाला सुरू झालेला दिसेल। मकाई कारखान्याच्या संदर्भात सुद्धा आपण 140 कोटींच्या संदर्भात अनियमितता आहे अशा प्रकारे सांगितलं होतं। त्या संदर्भात आपण कामगारांच्या पगाराचं सर्व जे काय रकमेचा आहे तो तपशील दिला होता, इतर तपशील आपण देणार होतो, परंतु अद्यापपर्यंत सुद्धा मकाई कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अशा प्रकारे कोणतेही त्यांनी पैसे किंवा तशा प्रकारे कोणतं उत्तर आले नाही। बागल गट हा नेहमी सोयीची भूमिका घेतो। आतापर्यंत बागल गट, आता काल करमाळा तालुक्यामध्ये मांगीचं तलावातलं पाणी हळगावला जातंय हे म्हटल्यानंतर बागलांची अख्खी भावकी रस्त्यावरती बसलेली होती। माजी राज्यमंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांची कर्मभूमी, ज्या गावचे सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत त्या माणसानं दरमजल मारली, राजकीय प्रवास केला, त्यांच्या कर्मभूमीमध्ये बागलांच्याच भावकीला आज रस्त्यावरती बसायची वेळ आलेली आहे। आमदार नारायणआबा पाटील यांनी सगळ्यात अगोदर भूमिका जाहीर केली की बाबा मी हा विषय विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडणार आहे आणि माझा एक संकल्प आहे, नियोजित रेटेवाडी उपसा सिंचन योजना, या योजनेतून उजनीच्या माध्यमातून मी मांगी तलावासह उत्तर भागातील सर्व तलावात पाणी सोडणार आहे। तर मला वाटतं तुमच्या माध्यमातून मी रश्मी दिदी बागल असू द्या किंवा दिग्विजय बागल यांना आव्हान करतो की अगोदर तुम्ही तुमच्या गाववाल्याच्या पाठीमागे उभा राहा। त्यांना उत्तर द्यायची सवय नाहीये, मकाईच्या बाबतही ते कुठलेही बोलू शकत नाहीत।